त्याला पुढे बाय दिली जाईल. म्हणजे चिठ्ठ्या विट्ट्यांना झंझट काहीच नाही आहे. सर्वांसाठी चांगले नियम लावण्यात आलेले आहे. संजय वाघमारे आमचे चांगले एक पंच आपण पहिलं चेस कांबळेचे आहेत. एक चांगले पिच क्युरेटर आहेत. चांगले विकेट ते जी बनवत असतात आणि जिथे जिथे मोठमोठी स्पर्धा असते ना तिथे पंच आपण पहिलं असेल विकेट बनवण्यासाठी खास त्यांची चेस कांबळेवरून डायरेक्ट माती जाते आहे. मागच्या वर्षी अचानकच्या मैदानात सुद्धा आपण पाहिलं असेल सोनाई ट्रॉफीला सुद्धा त्यांचीच माती तिथे गेली होती. 3 वर्षे ना 10 वर्ष खेळत होते ना. नक्कीच. आणि चेस कांबळेची मातीच वेगळी आहे. चला ऑफिशियल संजय भाऊ चला मैदानाच्या आतमध्ये टीम आलेली आहे. दोन्ही संघ दोन्ही पंच आता सल्ला मसलत करून मैदानाच्या आतमध्ये आहे. रवाना झालेले आहेत. दोन्ही पंचांना आपण शुभेच्छा देऊया. चला प्रेक्षक वर्ग कोणाला काय खायचं असेल वडापाव वडाच्या शेंगा. आता कलिंगड संपला असेल ना आहेत का? मग कलिंगड लागली तरी पण जा तिथे पैसे द्या ना खा. हां पैसे द्या आणि तिथे खा. सगळे आपलेच बांधव आहेत आणि सगळे आपले जे वडापाव त्याचबरोबर पॅटीस अंडा पाव भुर्जी पाव त्याचबरोबर वाळाच्या शेंगा मक्का अजून काय कलिंगड आणि केशर तर सर्वांसाठीच आहे. जुबा केशरी जप जीवाला वाटतंय बरं दादा एक इमळ खाल्ल्यावर दाणे दाणे में केशर आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आता थोडीशी अशी मजा आपण कॉम्बॉक्समध्ये अजिंक्य सर केली. आता मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या राऊंड लावली सुरुवात. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. पहिल्याच सामन्यामध्ये आहे खरं आपण पाहिलं असेल. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मॅचला होईल सुरुवात. त्याचबरोबरीनं दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट एकीकडे संघ आपण पाहतोय कलंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय कासगाव बदलापूरवरून खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आज संघ दाखल झालाय. कासगाव गावचा एक संघ आम्ही खऱ्या अर्थाने खेळताना पाहिला होता जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये तो क्वालिफाय झाला होता. मयूर पिसेकर यांची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये कासगाव टीमचा खेळ अगदी चांगला राहिला होता. हां नक्कीच. आणि अजिंक्य सर ती मॅच मला असं वाटतं चांदई संघावर मॅच होती. शेवटचा एक चेंडूपर्यंत मॅच केली होती. शेवटचा एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असताना क्षेत्ररक्षकांनी कासगावच्या झेल पकडून तो मला असं वाटतं बाउंड्रीला टच झाला. तिसऱ्या पंचाने मात्र षटका दिला. तो सामना मात्र तिथे चांदई संघाने जिंकला होता. खूप चांगली ती स्पर्धा होती. मात्र इथे जर आपण पाहिलं असं ती लाईव्ह मॅच आम्ही लाईव्ह पाहत होतो. मात्र इथे 5च्या रात्रीमध्ये कलंबोली संघाने 3 मॅडॉन शेडे टाकले आहेत. इथे चांगलासा वेगवानपतीचा हा चेंडू गोल्डन स्पॉटवरून चेंडूला उचली दिली आहे. फलंदाज मात्र इथे चेंडू समजूत दिला नाही आहे. डॉट बॉलची झाली समाप्ती. आणि जसं आपण म्हटलं होतं ना अजिंक्य सर काही एकाच मॅनामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही आहेत. दोन्ही संघाने एक एक सामना चांगल्या फरकाने जिंकलेला आहे. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा कलंबोली संघाने 3 षटक मॅडॉन टाकले आणि या कासगाव संघाने सुद्धा येत्या या मॅचमध्ये आपण पहिल्याचं चिरण्या संघाला पराभूत. मात्र इथे चांगलासा फटका फाईनल क्षेत्रामध्ये 1 बाउंडचा चौकार प्रेक्षकांमध्ये मात्र जाऊन क्षेत्ररक्षण मला असं वाटतं या ठिकाणी गेलेलं आहे. आणि दशरथ पाटील सांगतायत की ज्यावेळेस मात्र तुम्ही पूर्वीच्या दशरथ पाटील ज्यावेळेस होत्या ना इथे कासपच्या मैदानात अजिंक्य त्यावेळेस ते सांगत होते की आता मोठं त्यांच्या पायामध्ये 5-5, 6-6 हजाराची बुटं आहेत. तुम्ही झोपलेले असं सांभाळून म्हणजे प्रेक्षक वर्ग असे सांगायचे ते आपले दशरथ पाटील. मात्र इथे चौकार आलेले 4 धावा. तसा प्रेक्षकामध्ये आपण पहिला क्षेत्ररक्षण गेले होते. 4 धावा इथे आलेले आणि इथे मात्र फलंदाज होतील बाद. पहिला झटका मिळाला आहे 440चा समीर यांच्या रूपाने कलंबोली. दुसरी विनर मॅच असेल. एका बाजूला खंडाळा आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल आई गावदेवी साई समर्थ नाळवडी. मात्र पाहूया इथे दोन्ही संघादरम्यान एक चांगले मॅच आपण पाहतोय.
मात्र जशी पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या पोलमध्ये जसं होतं सर्वात जास्त धावसंख्या ज्या संघाची असेल त्याच संघाला पुढे वाटचाल दिली जाईल आणि हा पोल देखील तसंच असेल. याच्यामध्ये सर्वात जास्त धावसंख्या ज्याची असेल त्याला पुढे हायस्कोरमध्ये आपण न पाय देणार आहोत. आणि ही ते चांगलासा फटका वन बाउंडचा चौकार 4 धावा. इथे मात्र बॅक टू द बॉलर चांगलासा फटका इथे षटक आपण पहिल्या समावताला पहिलं षटक बघा कार्तिक इथं समावताला पहिल्या षटकामध्ये 9 धावाल्या. इथे एक फलंदाज त्यांचा बाद झाला कळंबोली संघाचा 1-9 या धाव संख्येवरती आपण पाहतो तर कळंबोली संघाला त्या कळंबोली संघाने पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये 52 धावा केल्या आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल आता फलंदाज त्यांच्या वाट्याला आले. कासगाव या संघाने मात्र चांगली कामगिरी इथे आतापर्यंत पहिल्या ओव्हर्समध्ये केलेली आहे ती 9 धावा. टॉस जिंकले मला असं कासगाव संघानं कार्तिक कळंबोली टॉस होते का कळंबोली संघाने टॉस जिंकून जो फलंदाजी करण्याचा निर्णय धाडसी निर्णय घेतलेला आहे. मात्र पाहूया आता निर्णय हा किती लाभदायक तज्ञ संघासाठी ठरू शकेल. चांगला चेंडू फलंदाजाला पर्याय नव्हता बघा अजिंक्य एखादी फलंदाजी चुकी कदाचित या ठिकाणी त्यांना मैदानाच्या बाहेर घेऊन गेली असती. मात्र नाला जो गोलंदाज आहे पहिल्या मॅच मध्ये खूप मोठा रनअप त्यांचा होता. आता रनअप मला असं थोडंसं कमी केलेलं आहे. सर्कलच्या बाहेर येऊन ते गोलंदाजी करत होते आणि आता थोडासा रनअप त्यांनी कमी केलेला आहे. एक धाव मात्र या चेंडू उतरली ते चैतन का माफ करा चैतन आणि त्या लेग बाईच्या सायन एक धाव इथे मिळाली आहे. एक धाव प्राप्त होईल. कार्तिक एका धावसंख्येच्या बरोबरीनं 10 धावाला लागल्या धाव फलकावती. ना चैतन्याच्या आपण वेळेचा रनअप खूप मोठा आहे. हा सुरेख चेंडू कासगाव खूप दूरवरून आलेला जो संघ आहे आणि अजिंक्य सरांनी सांगितलं होतं की त्या संघाचा खेळ त्यांनी बऱ्याच मैदानावरती पाहिलेला आहे. मात्र इथे देखील आपण पाहिलं कळंबोली संघ सुद्धा एक चांगला संघ आहे ज्या संघाने याच्या अगोदरच्या मॅच मध्ये अपोजिट संघाला 3 षटक मॅडॉन फेकलं होतं. शरीरावरती आदला हा चेंडू एक धाव मात्र या चेंडूवरती आलेली आहे. बॅटला स्पर्श झालेला चेंडू कार्तिक जोपर्यंत पंच लेग आणि बाईज काय सांगत आहे बॅट येच आहे ना लेग बाईज हा मग सर इशारा करा. जोपर्यंत पंच मैदानाच्या आतून जो काही निर्णय देत नाही ना तोपर्यंत आपण तो निर्णय बोलू शकत नाहीयेत. एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न का होऊ शकतो इथे मात्र फलंदाज होतील धावचीच्या स्वरूपानं बाद. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेला आहे कळंबोली संघाचा. राजू नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतवर नॉन स्ट्राईक होते. स्ट्राईकरवरती फलंदाज ज्ञानेश्वर चांगली कामगिरी आतापर्यंत करत आहेत. एक धाव मात्र चेंडू झाले सिंगल. चेंडूची फेकी देखील सुरेख झालेली आहे. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-13 6.50 ची सरासरी प्रतिवर इथे राखलेली आहे. मात्र उर्वरित 2 षटक काय माफ करा रेफरी त्या ठिकाणी बॉन्ड्री चेक करायचे.
3 ओव्हरची मॅच अजून काही सरी आणि आता शेवटचा षटक बघा इथे प्रगती बतावती बाकी असेल. हा सेफ आहे इथे चेंडू. आता इथे चांगला निर्णय परीक्षा तिकडे पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. एकच धाव इथे आलेली बघा अजिंक्य, खूप चांगली गोलंदाजी इथे राहिलेली आहे. 13 धावा लागल्या धावफलकात 2 षटकं संपली. आता शेवटचे 6 चेंडू बाकी असतील या पहिल्या सत्रात. 3 ओव्हरची मॅच है. स्लोअरचा चेंडू उंगली फेरी थी इस गेंद के ऊपर. उंगली फेरने के बाद जो गेंद को स्लोअर किया था और ये बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहा है. तो इस गेंद के ऊपर उंगली जरूर फिरी थी, तो स्लोअर की गेंद थी और डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. 13 रन बन तो बन चुके हैं. अगली गेंद डालने के लिए गेंदबाज इस समय अच्छी गेंद थी, बड़ा हिट करने की कोशिश थी, लेकिन यहाँ पे खासा खतरा हो सकता था. लेकिन गेंद यहाँ पे देखा जाएगा तो स्तंभ छोड़ के गई और एक रन के आसानी के साथ तो पूरा किया दोनों बल्लेबाज ने और एक सिंगल के मदद से 12 रन, मैं अब क्षमा चाहता हूँ 14 रन. 13 के बाद सिंगल आ चुका है, 14 रन बन चुके हैं. धीमी गति तो हो चुकी है रन की, लेकिन अगर यहाँ पे एक बड़े हिट आते चौके छक्के तो ये अच्छा स्कोर हो सकता है. लेकिन गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे और ये विकेट का पतन. आज आ चुके हैं अजय. अजय इस समय स्ट्राइक पर होंगे और पहले मुकाबले में गेंदबाजी करते समय 3 अजय जो बल्लेबाज आ चुके थोड़े इंजर्ड है, बहुत इंजर्ड है, थोड़े नहीं है.
उनके चलने बैठने में दिक्कत बहुत हो रही है, लेकिन इस गेंद के ऊपर अजय के बल्ले से ये बेहतरीन छक्का देख नमस्कार। काफी चोटेल थे, लेकिन पैर के ऊपर पूरा प्लास्टर था, चप्पल नहीं थे, शूज नहीं थे, बिना चप्पल से अंदर के गए थे और जो मुकाबला पूरा फंसा था वो मुकाबलों को जीत दिला के छक्के से 2 छक्के उनको दागे थे और वो मुकाबला अपने टीम को दिलाया था, जीत दिलाई थी। इस तरह के जो अजय भी देखा जाएगा तो थोड़े से इंजर्ड है, पैर में थोड़ा सा दिक्कत है, लेकिन छक्के से अपना खाता खोला है वो अजय बल्लेबाज। और ये अच्छी गेंद थी, काबिल तारीफ। और ये तीसरी ओवर की वो समाप्ति। 3 ओवर का खेल यहाँ पे खत्म हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 20 और 18 गेंदों में 21 रन की जरूरत है। अगला मुकाबला इसके बाद होने वाला है दूसरे दौर का है। दूसरा एक तरफ होंगे आई गांव देवी शाही समर्थन नानिवली टीम कैप्टन और दूसरे दिन कैप्टन होंगे लोनावाला खंडाला टीम कैप्टन। यहाँ पे टॉस होने वाला है अगले मुकाबले का और जीतने के लिए इस मुकाबले को कासगांव टीम को 21 रन की जरूरत। आहे कासगाव संघाला 18 चेंडूमध्ये 21 धाव संख्येची। बॉल 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 घ्या अभिषेक। आताच मला असं वाटतं आंबिलीच्या मैदान होती इथे त्या ठिकाणी नानिवली संघ खेळून आलेला आहे आणि तिथे देखील मला असं वाटतं 2 साबणे मंगे जिंकले का, 1 मॅच जिंकलेली आहे। आता इथे लवकर मॅच झाले तर कदाचित तिकडे त्यांना वर्णी लागली असेल। आज वयाल संघ सुद्धा त्या लॉट्समध्ये आहेत। महेश म्हात्रेचा संघ जिथे आताच आपण पाहिलं असेल कळोद्याच्या मैदानावरती ज्या नाईट स्पर्धेमध्ये विभाग प्रमुख ट्रॉफीमध्ये महेश म्हात्रे मॅन ऑफ द सिरीज आपली स्वप्नातली बाईक इलेक्ट्रिक बाईक आता सध्या 30-35 हजारासाठी ना, आणि दुसरी स्वप्नातली बाईक त्याला इथे मिळाली आहे। पहिली घाटकोपरची आली तिचा नामो निशाणच पाहायला मिळाला नाही, मात्र नावं त्यांच्या नोंदवली। तर खंडाळा संघाने टॉस जिंकलेला आहे। दादा आपण निर्णय आपला कळवा, लगेच 3 ओव्हरची मॅच असेल, याच्यानंतर मॅच झाल्यानंतर आपण तिथे तयार राहा, रेडी राहा। या स्पर्धेमध्ये सर्व नियमांचा काटोकोर नियमाचं पालन केलं जातोय आणि नानिवली संघ थोडासा उशीर आला त्याच्यामुळे 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी माधवदादा वळ देण्यात आलेली आहे कमिटीच्या माध्यमातून। मंगेश जुगरे आपल्याला 2 रनची पेनल्टी तर देण्यात आलेली आहे। याचा नियम तुम्हाला या ठिकाणी कमिटीचा फॉलो करायला लागेल। नानिवली टीम लक्ष द्या आपल्या याच्याकडे, आपल्या संघाला 2 धावांची पेनल्टी इथे दिलेली आहे। इथे मात्र चांगलासा फटका नशिबाचा मात्र आपण पाहिलं असेल, इथे चौकार आले 4 धावा आणि त्यांनी सुद्धा मान्य केले बघा ज्या ठिकाणी जे काय असेल म्हणजे या स्पर्धेमध्ये आपल्या मुलं कमिटीचा कुठला लॉस झाला नाही पाहिजे तेही त्यांनी मागणी केली, आग्रह केलेले आहे। आणि माधवदादा पिरकट सध्या आपण पाहिलं असेल ग्रामपंचायतच्या सलग 3 टर्नमध्ये
ते निवडून आलेले आहेत आणि जनतेने सुद्धा त्यांना सुद्धा चांगलंसं प्रेम दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असं या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही पहिलं जे केलेलं ना त्याचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल जी परतफेड जनतेने केलेली आहे. आणि सलग 3 वेळा ते चौक ग्रामपंचायत विद्यमान सदस्य म्हणून काम पाहतात. त्यांना आपण इथे शुभेच्छा देऊया पुढील मॅचसाठी. चौकारानंतर आलेलं इथे कार्तिक डॉट बॉल 21 धावसंख्येचा पाठलाग करत आहे. 21 धावा तसा विचार केला तर गोलंदाज चांगली गोलंदाजी केली तर कलमोली संघाने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. आणि या चेंडूमध्ये केलेला 11 बॉल एक्स्ट्रा कोरमध्ये चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न झालेला आहे आणि करीबी मामला तिसऱ्या पंचांची आता मदत इथे घेण्यात आलेली आहे. आता चांगला अचूक निर्णय पंचांचा आपल्यापर्यंत या ठिकाणी आतापर्यंत आजच्या रात्रीमध्ये राहिलेले आहेत. इथून जर का विकेट जर आली ना तर इथे मॅच मात्र मजा येणार मॅचमध्ये. मात्र पाहूया इथे तिसरं पंच फलंदाजाला इथे परतावा लागेल. पहिला फलंदाज मात्र इथे बाद झाला रनआउटच्या स्वरूपानं. कासगाव संघाला मात्र एक मोठा हादरा मिळालेला आहे. कदाचित धाव घेण्याचा जोखीम त्यांनी उचलला आणि जिथे मात्र आपण पाहिलं असेल की धोक्याची घंटा त्यांच्यासाठी ठरलेली आहे. 1 धाव मात्र धावून पूर्ण केली ना कार्तिक. दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झाले. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. एका धावसंख्येच्या बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 अंकावरती. 21 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहूया नाना नवीन फलंदाज मैदानाच्या आत पाहिलेले आहेत. पहिला पॉवर प्लेचा षटक कलबोली संघाचा हा गोलंदाज ज्यांनी पहिला ज्ञानेश्वर मस्त गोलंदाज चांगली गोलंदाजी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतायत. आणि पहिल्या मॅचमध्ये सगळ्यात चांगली गोलंदाजी या तिन्ही गोलंदाजी राहिलेली आहे. मात्र इथं पहिल्या षटकामध्ये 5 धावा 1 विकेट कासगाव संघाचा मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक खूप चांगला चेंडू इथे टाकण्यात आलेला आहे. डॉट बॉल. आणि जसे जसे डॉट बॉल येतील ना जास्तीत जास्त डॉट बॉल जास्तीत जास्त विकेट. एक संघर्ष या मॅचमध्ये आहे. कलंबोली संघाचा गोलंदाजा करण्यास संधी मिळणार आहे. मात्र जर का मोठे फटके आले तर सामना थोडासा कठीण होईल. कारण 3 ओव्हरची मॅच आहे 18 चेंडूमध्ये. इथे सूचीचा हा फटका जागा बनवले आहे. रिव्हर्स अटर्न केलेला आहे आणि दुधारी तलवार ज्याला आपण म्हणतो ना चौकार मात्र या चेंडूत आलेला आहे. आणि 4 धावा षटक देखील इथे समाप्त झाला. 2 12 गेंदे पे 12 रन की जरूरत. और ये पहली गेंद अच्छी थी. ऑफ स्टंप पर डाली थी और गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं है. गेंदबाज आ चुके हैं समीर के पहली गेंद आ चुके हैं डॉट. और ऐसे डॉट परसेंट यहाँ पे बढ़ाने होंगे तब एक मुकाबला अच्छा बन सकता है. अभी डॉट बॉल आ चुकी है. 11 गेंदे 11 रन की जरूरत. 12 की जरूरत थी क्षमा चाहता हूँ. और एक अच्छी गेंद थी इस ओवर की गेंद थी लेकिन 1 रन से नहीं चूके. आसानी के साथ 1 रन तो पूरा हो चुका है. अब 10 गेंदों में 11 रन की जरूरत है.
10 गेंदे 11 रन की जरूरत। मुकाबला एक अच्छा बन सकता है, मुकाबला अच्छा होगा, एक कांटे भरा मुकाबला दर्शकों को देखने को मिलेगा। एक तरफ कलम्बोली टीम है तो दूसरी तरफ है कासगांव टीम। और गेंदबाज है समीर। समीर, हम हमेशा कहते हैं समीर हवा का झोंका, और इस गेंद के ऊपर बहुत ही अच्छा एक कैच लपका और एक विकेट का पतन। आने वाले इसी सटीक लाइन के साथ गेंदबाजी करनी होगी। इस समय नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। नामा, और ये अच्छी गेंद थी, बल्लेबाज को गेंद सबद आई और गेंद जा रही है विकेट की दस्तार में, और यहाँ पे एक डॉट बॉल की समाप्ति। क्या गेंदबाजी हो रही है, 8 गेंदों में 11 रन। नामा और नाना की जोड़ी मैदान के अंदर रोशन सर है इस समय, लेकिन 8 गेंदे। और ये अच्छी गेंद थी, स्लोहर की गेंद थी, चांस ऑफ पेस। इस गेंद को मैं देखने को मिला, वेरिएशन, उंगली फेरी थी इस गेंद के ऊपर। अजिंक्य काबिल तारीफ गेंदबाजी हो रही है, गेंदबाज ने वापसी की अपने मुकाबले में। आने वाले गेंदे बचे कुछ 7 गेंदे और 11 रन की जरूरत। एक अच्छा मुकाबला, एक अच्छी लड़त यहाँ पे मैदान के अंदर शुरू है। और ये अच्छी गेंद थी, फिर एक बार इस गेंद के ऊपर थोड़ी सी उंगली फेरी थी, अब स्टंप पर गेंद जा रही है और ये डॉट गेंद की समाप्ति। क्या वापसी की है, गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, काबिल तारीफ गेंदबाजी हो रही है। आने वाली 6 गेंदे और 11 रन की जरूरत। एक ही रन खर्च किया था पहले मुकाबले, मैदान शतक दिया था वही गेंदबाज, एक अच्छी गेंदबाजी करते उस समय कलम्बोली के गेंदबाज, लेकिन आखिरी 6 गेंदे और जीतने के लिए 11 रन की जरूरत। 6 चेंडू आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे। याच खऱ्या अर्थानं कलंबोली टीमनं पहिल्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं 3 मेडन षटक टाकण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती। हे ऐतिहासिक विक्रम असेल मी तर म्हणेन की एका स्पर्धेमध्ये खेळत असताना सलगचे 3 गोलंदाज मेडन षटक टाकू शकतील, म्हणजे हा एक आगळवेगळा विक्रम कलंबोली टीमच्या नावावरती असेल। हा नक्कीच, अजिंक्याने शेवटच्या षटकामध्ये फक्त कार्तिक मला सांगतं की 3च धावा आल्या होत्या, आणि काय मस्त स्पेल त्यांचा राहिला होता। आणि मात्र ते कालची मॅच जर असेल ती आता सगळ्यात आपण पाहिली असेल व्हायरल झाली असेल, कारण का त्यांच्या स्टेटसवरती सगळी त्या तिन्ही गोलंदाजाचा स्टेटस असेल, खूप सगळे मॅच राहिले। मात्र ह्या मॅचमध्ये इम्पॉर्टंट अशी मॅच असेल दोन्ही संघासाठी। मात्र कासगाव संघाला 6 चेंडूमध्ये 11 धावा करायच्या आहेत, आणि गोलंदाज आपण पाहतो कलंबोली संघ त्याला 7 चेंडूमध्ये इथे फक्त 11 धावा इथे रोखायच्या आहेत। मात्र पाहूया, मॅच मात्र चांगली होईल। मात्र स्ट्राइक एंड फलंदाज है नाना, लेकिन नाना दुधारी तलवार में से निकली थी, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। डॉट गन की हुई समाप्ति, स्कोर वही रुका है। आने वाली 5 गेंदे 11 रन की जरूरत। काफी अच्छा मुकाबला, काफी अच्छा मुकाबला, 3 ओवर का जो मुकाबला, जो दर्शक यहाँ पे दर्दी दर्शक मैच का मजा ले रहे हैं, सभी का हम तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। लेकिन अच्छी गेंदबाजी, अच्छी शुरुआत की थी, लेकिन मुकाबला अब तक खत्म नहीं हुआ। जी के सर, अगर यहाँ पे एक बड़ा हिट चौका या छक्का आता है तो मुकाबले में वापसी हो सकती है कासगांव टीम की, लेकिन कासगांव जी ऐसी टीम है वो जल्दी से मुकाबला छोड़ने वाली नहीं है। लेकिन दोनों टीम खवाई, शुभकामना जरूर देना चाहूंगा, लेकिन यहाँ पे नया फंस चुकी है। लेकिन गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, ये क्या छोड़ा है या मुकाबला छोड़ा है। 2 रन आसानी के साथ पूरा करते समय बल्लेबाज को यहाँ पे जीवनदान मिला है, और इस गेंद के ऊपर मिला महज 2 रन। अब जीतने के लिए 9 रन की जरूरत।
4 गेंदे 9 रन की जरूरत। बहुत ही अच्छा मुकाबला मैदान के अंदर शुरू है इस समय, कांटे भरा मुकाबला। इक्कीस रन की जरूरत है जीतने के लिए। 4 गेंदे 9 रन की जरूरत। अगर यहाँ पे एक चौका छक्का आता है ना, ये तो मुकाबला पूरी तरह यहाँ पे है कासगांव टीम के पास आ जाएगा। लेकिन गेंदबाज इस समय राजू, पहली गेंद के ऊपर डॉट आया था, उसके बाद भी इस गेंद के ऊपर उंगली फेरी थी, लेकिन फील्डर गेंद के नीचे और ये विकेट का पता नहीं है। बड़ी मछली फंस गई जाल में। अब आने वाले 3 गेंदे 9 रन की जरूरत। मात्र 3 चेंडूमध्ये 8 धावसंख्येचे गरज. बघा या ठिकाणी आमचे कार्तिक आम्हाला सांगतायत गोललेखक का तिन्ही जे गोलंदाज आहेत ते दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलेले आहेत, तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलेत. आणि इथे देखील आपण पाहिलं साला गोलंदाज आहे जो राजू, त्यांनी देखील तिसऱ्या चेंडूत विकेट प्राप्त केला. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज. वेगवान प्रतीचा हा चेंडू पहिल्यांदा त्याला समजू सुद्धा दिला नाही. हा चेंडू कधी आला, कधी टप्पा पडला, कधी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. आता इथे आता मात्र तुम्ही 9 धावसंख्येची गरज. बचाव करण्यापेक्षा तुम्ही आता आक्रमण केलं पाहिजे. आक्रमण इज बेस्ट डिपेंड आपण नेहमीच म्हणत असतो ना, तो आक्रमण आता तुम्हाला करायला लागेल. मात्र इथे गोलंदाज राजू चांगली गोलंदाजी करत असताना जमीन लगतचा फटका, कार्पेट लेवलचा फटका, एकदा धावून पूर्ण केली. दुसरीचा कुठला असं वाटत प्रयत्न केला जाणार नाही. मात्र दुसरेचा प्रयत्न झाले, 2 धावा आलेले आहेत. आणि आता 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज. तेरा मेरा 7 1 7 हम 7 7 है. मात्र पाहूया इथे 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज. एखादा खराब चेंडू आता प्रतीक्षा करायला लागेल. किमान आता मी इथे पण या ठिकाणी आपले देवाचा धावा करायला लागेल ते कासगाव संघाला, कारण का खूप दूरवरून आलेला जो संघ आहे, पाहुणा संघ आहे. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी केलेला हा सामना जिंकलेला.